या ठिकाणी उपस्थित विचारपीठावरील परम आदरणीय सत्यपाल महाराज, भाऊसाहेब फुटे, आदरणीय नरेंद्र भाऊ जिंतोडे, प्रेमदादा लाखे काका, आदरणीय रक्षकदादा निमरट सर सुद्धा या ठिकाणी आहे. युवक युवती विचार मंचाचे सन्माननीय अध्यक्ष अमरदादा वानखेडे, उपस्थित सर्व कार्यकर्ता मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण एकत्रित आलो. जवळपासचे अनेक लोक आपल्यामधून निघून गेले असतील या काळामध्ये मधल्या, त्यातून आपण वाचलो आणि सुखरूप या ठिकाणी उभे आहोत. गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक सेवकांनी महत्त्वपूर्ण भूमिका या सगळ्या काळामध्ये बजावलेल्या आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गव्हर्नमेंटचं कुठलंही संरक्षणाचं जॅकेट त्याच्या अंगात नसताना जीवाची पर्वा न करता आपला कार्यकर्ता काम करताना कोरोना काळामध्ये आपण पाहिलेलं आहे. ते पाहत असताना राष्ट्रसंतांचा लहरकी बरखामधला तो श्लोक खऱ्या अर्थानं आपल्यासाठी लिहिला होता. एक भजनही आहे महाराजांचं, आओ आओ जवान रखो भारत की शान, तुम्हारी सेवा से होगा जमाने में मान, बिगड़ी हो किसी की कुटिया बना दो, टूटी हो किसकी जिंदगी सवारो. गुरुदेव सेवा मंडळाची रचना करत असताना महाराज त्या रचनेच्या संबंधाने लिहितात, जो राक्षसी वृत्ती बढ़ावे गरजुनी भूमीवरी, तवदे निसर्गा चालना त्या दैवी शक्ती श्रीहरी, तुकड्या मने परिवर्तना गुरुदेव तैसा झाला, गुरुदेव सेवा मंडळा हा जन्म भारती लाभला. ज्या ज्या वेळेला राक्षसी वृत्ती आपलं डोकं वर काढून पाहते, त्या वेळेला दैवी संपत्तीच्या प्रचारकांनी त्याची नांगी त्याच ठिकाणी ठेचली पाहिजे. याच्यासाठी आपला तुमचा आमचा आणि या चळवळीचा जन्म झालेला आहे असं महाराज म्हणतात. हे कार्य चालवत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या कार्याचा उगम केलेला आहे. पण तरी महाराज असं म्हणतात की हे कार्य अनेक काळापासून, अनेक वर्षापासून काळ चालत आलेलं आहे. हे कार्य करत असताना महाराजांनी नेमकी कामाची दिशा आणि भूमिका कोणती ठेवली? महाराजांच्या लिहिलेल्या साहित्याचं जर आपण चिंतन केलं तर प्रामुख्यानं त्यातले जर दोन भाग आपण केले, त्यांच्या साहित्याचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये जे महाराज म्हणतात, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. उत्तरार्धामध्ये तेच महाराज आपल्याला म्हणताना दिसतात, भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोका है. महाराज देश काल परिस्थिती पाहून बदलत गेले आहे. पुढे महाराज असं म्हणतात की अपनी शान को मान नहीं कर देश की शान बिगड़ जाए. ज्यावेळेला आमच्या देशाची शान मातीत मिळवण्याची वेळ येईल, त्यावेळेस आम्ही वैयक्तिक सन्मानाचा तुरा लावून मिळवू शकत नाही. आणि मग स्वातंत्र्याची लढाई असेल, महाराज स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये सहभागी झालेले आहेत. कर्मकांडी रूढी परंपरा माणसाच्या जीवनामध्ये त्याचं जीवन नेस्तनाभूत करत होतं. माणूस त्या रूढी परंपरा जोपासण्यासाठी स्वतः रक्तबंबाळ होऊन हाल अपेष्टा सहन करत होता, तरी रूढी परंपरा पाळत होता. त्यावेळेला अंध रूढींच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले तुकडोजी महाराज आम्ही तुम्ही पाहिले.
स्वतंत्र झाल्यानंतर या देशाला एक देश म्हणून रचना करायची होती. प्रश्न हा होता, इंग्रज आम्हाला सोडून जात असताना 550 संस्थानांना स्वतंत्र करून चाललेला आहे. पाकिस्तान आणि भारत या दोन देशांना स्वतंत्र करून चाललेला आहे की भारत नावाच्या एका अखंड देशाला स्वतंत्र करून चाललेला आहे. हा प्रश्न आमच्या समोर कायम होता. सरदार पटेल असतील, नेहरू असतील, यांनी देशाला एकसंघ बांधण्यासाठी नम्रतेने, विनंतीने, शस्त्रांनी, लढाईनी, धाकानी, दडपानी जे साधन हाती लागेल त्या साधनांनी या देशाला एकत्रित बांधलं. 550 संस्थानं बांधून आजचा नकाशा भारताचा तयार करणं हे काही सोपं नव्हतं. सरदार पटेलांनी त्याच्यासाठी अनेक संस्थानांना जोडलं, पण कोल्हापूरचं शाहू महाराजांचं संस्थान जोडणं हे त्यांनाही जमलं नाही. अशा वेळेस राष्ट्रसंतांनी भूमिका बजावली आहे. स्वतंत्र भारतामध्ये कोल्हापूर संस्थान विलीन व्हावं ही घोषणा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेली आहे. पुढे पाकिस्तानने युद्ध केलेलं आहे, आमच्या देशावर आक्रमण केलेलं आहे. आमच्या देशातला तरुण माणूस सैन्यामध्ये भरती व्हायला तयार नाही आहे. आजची परिस्थिती अशी आहे, 10 जागा जर निघाल्या तर 10,000 पोरं भरतीसाठी जमा होतात. तिथं 10 जागा त्या काळात निघत होत्या तरी पोरं येत नव्हते. बळजबरीनं उचलून न्यावं लागत होते. ट्रेनिंग चालू झालं की त्याच्यातही पडून येत होते. त्या काळात महाराजांनी आपली भूमिका बजावली आहे. तृतीयपंथी लोकांच्या संमेलनात महाराज त्याच्यासाठी गेले होते. ही महाराजांची संकल्पना होती, आयडियोलॉजी होती. महाराजांच्या काम करण्याची दिशा स्पष्ट व्हावी म्हणून मी हे प्रास्ताविक बोलत आहोत. महाराज तृतीयपंथी लोकांच्या संमेलनाच्या उद्घाटनाला महाराजांनी जायचं ठरवलं. लोक म्हणतात, हे महाराज म्हणतात, स्वतःची परंपरा सांगतात, आणि हा महाराज म्हणणारा माणूस हिजड्यांच्या संमेलनाच्या उद्घाटनाला कशाला जातात? महाराज गेले. महाराजांचा निषेध झाला, कारण की राष्ट्रसंतांनी जो मार्ग निवडला होता त्या मार्गावर चालणं खडतर आजच यशातला भाग नाही, तेव्हाही होतं. राष्ट्रसंतांचा निषेध झाला. अनेक ठिकाणी काळे पत्रक वाटले, काळ्या फिता वाटल्या, पण महाराज त्या ठिकाणी गेले. तिथं जाऊन महाराज त्या तृतीयपंथी लोकांच्या समोर भाषण देताना असं म्हणतात आहे, इस देश का इतिहास बड़ा गौरवशाली है. जब जब हमारे देश पर विपदा का समय आया है, तो जब जब मर्दानगी दिखाने का समय आया, तो इस देश के हिजड़ों ने भी मर्दानगी दिखाई है. ये हमारा इतिहास है. सगळे तृतीयपंथी लोक पाहायला लागले. त्यांना माहित नाही आमचा मर्दानगीचा इतिहास काय होता, पण महाराज म्हणतात आहे स्वतः. पुढे महाराज असं म्हणतात, क्या तुम भूल गए हो तुम्हारा वही इतिहास जब अधर्म का नाश करने के लिए और धर्म की पुनर्स्थापना करने के लिए भगवान श्री कृष्ण लड़ाई के लिए तैयार हो चुके थे. अर्जुन सामने खड़ा था और अर्जुन के सामने भीष्म खड़े थे. भीष्म के बाण अर्जुन को घायल कर रहे थे. तब भगवान श्री कृष्ण ने शिखंडी को आगे रखा और कहा, शिखंडी तू आगे रहे, फिर देखते हैं भीष्म क्या करेगा. वो शिखंडी तो आप ही हो. ये तुम्हारा इतिहास है. तुमने भी मर्दानगी दिखाई है उस समय. जो मरने के लिए नहीं घबराया वो आप हो. और आज देश पर विपदा का समय आया है, तो तुम्हें तुम्हारी मर्दानगी दिखानी चाहिए. ये हमारा कर्तव्य है. ते म्हणतात, महाराज बताइए अब हमने क्या करना चाहिए. ते म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही तमाशामध्ये सोंगाड्या म्हणून काम करता, तुमचे नाच गाणे चालतात, त्यावेळेस तरुण पोरं मोठ्या संख्येने तुमच्या समोर बसलेले असतात. तुम्ही म्हटलं पाहिजे, देश के युवाओं, देश पर पाकिस्तान ने जंग छिड़ दी है. उस जंग के चलते हमारी सेना में युवाओं की भर्ती होना आवश्यक है, और तुम यहाँ पे नाच गाना तमाशा देखते बैठे हो. अरे जाओ और सेना में भर्ती हो जाओ, भारतीय सेना के. अगर तुम नहीं जाते तो यहाँ पे आकर के हिजड़ों का काम करो. हम जाकर के वहां पर सीमा पर हमारी मर्दानगी दिखाएंगे. आता हिजडे असे बोलल्यानंतर कोणत्या तरुणाला पाणी येणार नाही?
आणि इतिहास असा आहे की शेकडो तरुण पोरं भारतीय सैन्यामध्ये भरती झाली. महाराजांच्या भूमिका पहा कशा आहेत. काही लोकांनी महाराजांवरती टीका केली. हम तो इसे संत भी नहीं समझते, संत के कौन से चिन्ह इसके शरीर पर दिखते हैं, इनसे पूछेगा कोई क्या इन्होंने इस देश के धर्मशास्त्रों का कभी अध्ययन भी किया है, क्या ये संस्कृत के बड़े ज्ञाता है, पंडित है, कोई पूछेगा इनसे. हे महाराजांवर आरोप झालेले आहे. त्याचं उत्तर महाराज अत्यंत नम्रतेने देतात. ये सही कह रहे हैं, शंकराचार्य जी सही कह रहे हैं, इनकी बात एकदम सच है, मैंने कोई धर्मशास्त्रों का अध्ययन नहीं किया, मैंने कोई संस्कृत का अध्ययन नहीं किया, लेकिन मैं जिन लोगों के साथ में रहता हूं, जिनके साथ में बैठता उठता हूं, उनकी रोजमर्रा की जिंदगी को मैं देखता हूं. अगर हमारी रोजमर्रा की जिंदगी से तुम्हारे धर्मशास्त्रों का कोई संबंध नहीं होगा तो हमारा भी तुम्हारे धर्मशास्त्रों से कोई संबंध नहीं है. ही भाषा बोलणारे महाराज होते. ज्यावेळेला शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य जगत मिथ्या, आणि ती बातमी महाराजांच्या जवळ येते. महाराज महाद्वारात बसलेले आहेत. महाराजांकडे ते येते की शंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्य जगत मिथ्या. महाराजांनी परत बातमी वापस पाठवली. महाराजांचा लेख आहे त्यावेळेला, जगत मिथ्या है तो कैसे, शंकराचार्य बताए. अनुत्तरित महाराजांच्या भूमिका समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. चीनचं आक्रमण या देशावरती होत आहे. 16 ऑगस्टला सेवाग्राममध्ये शांती संमेलन चाललेलं आहे. राष्ट्रसंत सुद्धा त्या शांती संमेलनासाठी निमंत्रित आहे. देशातले सर्व मोठे मोठे नेते शांती संमेलनामध्ये बसलेले आहे. विषय चाललेला आहे की चीनने जे आक्रमण केलेलं आहे, हातामध्ये शस्त्र घेतलेला चीन आहे आणि आपला गांधीवादी देश आहे. नेहरूंनी या देशाच्या आपल्या सैन्याला आदेश दिलेला आहे की तुम्ही हातामध्ये शस्त्र घेऊन तयार राहा, युद्धाची वेळ केव्हा येणार आहे. त्यावेळेस तिथं सत्यपाल महाराज चर्चा अशी चाललेली आहे की आपण गांधीवादी माणसं, गांधीवादी आपला देश, बुद्धांचा आपला देश. मग नेहरू गांधींच्या विचाराला विसरले आहे. नेहरूंनी सांगायला पाहिजे होतं की त्यांना आक्रमण करू दे, आपण शांततेने त्यांच्या समोर जाऊ, अहिंसेने आपण समोर जाऊ आणि त्यांना गुलाबाचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू. त्यांच्या हातात असू द्या बंदूक असली, आपण मात्र पुष्प देऊ. आर्य नायकजी काँग्रेसचे त्यावेळेसचे अध्यक्ष भाई ढेबर उपस्थित आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी अयंगार गव्हर्नर उपस्थित आहे. त्या ठिकाणी शांती संमेलनाला साबरमती आश्रमचे लोक उपस्थित आहेत. गांधी स्मारक समितीचे लोक आहेत, सर्वोदय मंडळाचे लोक उपस्थित आहेत. 1 तास झाला त्या मीटिंगला दिशा नाही, 2 तास झाले चर्चेला दिशा नाही, 2.5 तास झाला चर्चेला दिशा नहीं. चर्चेचे त्या मीटिंगचे आयोजक आर्य नायकम जी म्हणतात महाराज अभी इस मीटिंग को आप ही दिशा दीजिए, ये शांति सम्मेलन में कोई दिशा आती हुई नजर नहीं आती. महाराजांचं शांती संमेलनात झालेलं हे 10 मिनिटाचं भाषण म्हणजे धगधगतं यज्ञकुंड होतं. महाराजांची भूमिका काय होती लक्षात घ्या. महाराज ते 10 मिनिटाची भूमिका सांगत असताना म्हणतात आहे कि भारत ने समूचे विश्व के सामने अहिंसा और शांति का आदर्श प्रस्थापित करना चाहिए, ये मैं भी चाहता हूं, लेकिन कब, जब चीन हमारे छाती पर बैठा हमारे जान का प्यासा बना बैठा है और हम शांति शांति का कंठशेष करते रहे तो क्या इससे हमारा देश गर्त में नहीं जाएगा. एक हीरा आदमी देश को बचाने का काम कर रहा है, खून से, ताकत से, गोली से, बंदूक से, जैसे तैसे देश की शान को बचाने का काम करता है. तो हमें चाहिए कि हमने उस पंतप्रधान आदमी के हाथों को मजबूत करना है. इसके विपरीत उसके राह में रोड़ा डालना देश के खिलाफ द्रोह होगा. इसके विपरीत और कुछ हो ही नहीं सकता. जटायु अपने निजी शक्तियों से परिचित था.
लेकिन एक अबला नारी को ले जाते हुए रावण को देखा और टूट पड़ा रावण के ऊपर। उसे मालूम था कि रावण के साथ लड़ते लड़ते मैं मर जाऊंगा, लेकिन वो मरने के लिए भी तैयार हुआ क्योंकि उसको वो सत्य वहां पे नजर आता था। महाराजांनी त्या मीटिंगची दिशा बदलली आणि त्यांनी सांगितलं, चीन जिस भाषा को समझ सकता है, चीन को उसी भाषा में जवाब देना हमारा काम हो चुका है। आणि 16 डिसेंबरला महाराज साबर तिथं आहे, महाराजांचा दौरा पहा। 16 सत्यपाल महाराज 16 डिसेंबरला सेवाग्राम मध्ये आहे, 17 डिसेंबरला इटारसी मध्ये आहे, 19 डिसेंबरला पाटण्याला आहे, 20 डिसेंबरला फातेपुरमला आहे, 19 डिसेंबरला चालला दौरा समोर। 23 तारखेला सिलीगुडीला महाराज उभे आहे। सिलीगुडी पासून तिथून 6 मैलावरती पाकिस्तानची सीमा आहे, 10 मैलावर चीनची सीमा आहे, मधात शीख रेजिमेंट उभा आहे। शीख रेजिमेंटच्या समोर महाराज उभे आहे। निराश झालेलं सैन्य महाराज पाहत आहेत। महाराज म्हणतात, देखो इन सिखों की बानी, शत्रु का उतरेगा पानी, ये गुरु गोविंद सिंह की फौज है, ये इनकी ना चुके फायर निशानी। अब हिंद जवानों से काम पड़ा, पड़ जाओगे मौत के घाट, और आओ चीनियों मैदान में, अब देख लो हिंद का हाथ, अब देख लो हिंद का हाथ। हे भजन होते महाराजांचे। नैराश्य झटकून टाकलं, वीरश्री संचार केला। आता जर कोणी म्हणत असेल की या संताला राष्ट्रसंत का म्हणतात, किंवा या देशातल्या पहिल्या राष्ट्रपतींनी राष्ट्रसंत पदवी का दिली, हे सगळे प्रश्न इथं संपून जातात। ती भूमिका घेऊन आपण समोर चाललेलो होतो। 68 साली महाराज आपल्यामधून निघून गेले। महाराजांनंतर महाराजांचं काम पुढे नेणाऱ्या लोकांमध्ये पहिल्या नंबरचं सर्वात मोठं व्यक्तिमत्व होतं तुकारामदादा गीताचार्य। सेवा मंडळाचे 3 व्यक्तिमत्व होते, सुदामदादा सावरकर, शामरावदादा मोकद्दम आणि तुकारामदादा गीताचार्य। सुदामदादांनी महाराजांच्या साहित्याची धुरा सांभाळली, प्रचाराची धुरा, शिस्तीचं कार्य शामरावदादांनी केलं। महाराजांचं कार्य समोर नेण्याचं संकल्पबद्ध तुकारामदादा होते। महाराजांनी तशी त्यांना जबाबदारी दिली होती आणि मग दादांनी त्या कार्याला सुरुवात केली। ते अखंडितपणे कार्य चालू राहिलं। एखादा महापुरुष निघून गेल्यानंतर त्या चळवळीचं काय होते हे आपण अनेकदा बघितलं आहे आणि तेच घडलं। महाराजांना काही लोकांनी देव बनवायचं ठरवलं। महाराज देव बनले की आपण भक्त बनायला मोकळे, भक्ताला काहीच करावं लागत नाही। पण महाराजांना विचारवंत म्हणून पाहायचं आणि त्यांच्या विचाराने आम्ही चालायचं, म्हणजे आमच्या बुडाला शेक लागून लागते असं समजून भक्त बनणारी वेगळी मंडळी तयार झाली आणि महाराजांच्या विचारावर चालणारी, मार्गक्रमण करणारा एक प्रवाह तयार झाला। आणि मग तुकारामदादांची भूमिका काय होती? तुकारामदादांची भूमिका होती की या देशातले कायदे बनत असताना तुम्ही या देशाचे मतदार मालक म्हणून या देशात बनणाऱ्या कायद्यांवरती तुमची पकड असावी। दादा नेहमी सांगायचे, मला दादांचे भाषण ऐकून 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 लहानपणापासून कोरी कॅसेटची टेपिंग झालं, काही गोष्टी तशाच पाठ झाल्या। भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते जी संविधानाची निर्मिती झाली, त्या निर्मितीच्या अगोदर राजा राणीच्या पोटातून पैदा होत होता। बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक डॉक्टरनं त्या राणीचं असं ऑपरेशन करून टाकलं, त्या राणीच्या पोटातून राजा पैदा होणं बंद झालं। आणि राजा कशातून पैदा झाला? निवडणूक आयोगाच्या मतदानाच्या पेटीमध्ये तुमच्या मताचा सहयोग होते आणि त्याच्यानंतर आमचे प्रतिनिधी निवडून येतात। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे अनन्य साधारण उपकार तुमच्या आमच्यावरती झालेले आहेत। पण फक्त मतदानाचा अधिकार द्यायचा। आम्ही मतदार झालो म्हणून 5 वर्षातून एकदा मतदान करायचं आणि 5 वर्ष झोपून राहायचं, हे चालणार नाही। मतदार कायम जागृत असला पाहिजे। त्याला त्याच्या गावामध्ये जो राहतो त्याच्या गावाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्या मतदाराला असले पाहिजे। आणि म्हणून दादांनी हा लढा सुरू केला। ग्राम स्वराज्याचा आवाज उठवणारा पहिला संत जर कोणी असेल, पहिला विचारवंत जर कोणी असेल तर ते तुकारामदादा गीताचार्य होते, लक्षात ठेवा। या देशाचा कायदा बदलला
PV नरसिंहराव पंतप्रधान असताना देशाचे 22 डिसेंबर 1992ला देशाच्या संविधानामध्ये अमेंडमेंट झालं. त्यानुसार भारतीय राज्यघटनेच्या 243व्या ब कलमामध्ये 11 नवे परिशिष्ट आले. त्या परिशिष्टानुसार देश पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार जे लोकसभेला होते, राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार जे विधानसभेला होते, तेच अधिकार गाव पातळीवर निर्णय घेण्याचे ग्रामसभेला प्राप्त झाले. याच्या अगोदरचं चित्र कसं होतं? गव्हर्नमेंट इज हेड ऑन द पब्लिक अँड पब्लिक इज सर्वंट ऑफ द गव्हर्नमेंट. या कायद्यानंतर सूत्र बदललं. पब्लिक इज हेड ऑन द गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट इज अ सर्वंट ऑफ द पब्लिक. हे दादांचे वाक्य हे ऐकता ऐकता पाठ झालेले. ही चळवळ चालली आणि ते चळवळ चालू असताना कार्यकर्ते तयार व्हावे. त्यामधून ही आपल्या कार्याची दिशा होती. कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण व्हावं, कार्यकर्त्यांना राहण्यासाठी स्वतःचं हक्काचं ठिकाण असावं. त्यासाठी अड्यापीठची निर्मिती झाली, अध्यात्म गुरुकुलची निर्मिती झाली, पंढरपूरची आश्रमची निर्मिती झाली. हे सगळ्या निर्मित्या त्या कार्याच्या माध्यमातून झालेल्या आहेत. दादांचा स्वतंत्र प्रवाह हा सगळ्यांना माहीत होता आणि त्या प्रवाहामध्ये अकेला चला था जानिबे मंदिर मगर लोग जुड़ते गए, कारवा बनता गया. एक एक माणूस जुळत गेला. सत्यपाल महाराज जुळले, गुलाबराव महाराज जुळले, पारिशे महाराज जुळले, भाऊसाहेब फुटे जुळले आणि एक एक माणूस जुळत गेला आणि हा मोठा मजमा एक तयार झाला. आणि या दादांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर या राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादांजवळ येऊन बसायला लागले, चर्चा करायला लागले, कायदे बनवायला लागले, योजना बनवायला लागले. एवढा मोठा प्रभाव या पटलावरती दादांनी तयार केला होता. पण हे सगळं करत असताना अनेकदा लोक म्हणतात की गांधींनी सगळ्या देशाचे पिता झाले गांधीजी, पण त्यांचा मुलगा म्हणतो हा माझा बाप नाही होऊ शकला. माहित आहे तुम्हाला? राष्ट्रपिता महात्मा गांधी, पण गांधींचा मुलगा असा म्हणतो हा माझा बाप नाही होऊ शकला. गांधी इथून चालले म्हणून माहीत झाल्यानंतर त्यांच्यासोबत कस्तुरबा असेल म्हणून रेल्वे स्टेशनवर केळं घेऊन त्यांचा मुलगा गेला. हरिराम. आणि ते केळं देत असताना त्यांनी कस्तुरबा माच्या हातात दिले आणि त्याने सांगितलं बापो मत बताना की मैंने दिए है. तुम्हाला माहित नसेल मी सांगून देतो एक प्रसंग. गांधींना गोळी झाडलेली आहे, गांधी मरून पडलेले आहे, सगळ्या देशाचे लोक धावत चाललेले आहे. काय झालं? आमचा बाप मरून पडलेला आहे, देशाचा बाप मरून पडलेला आहे, सगळ्या लोकांची एकच धाव आहे आणि एक माणूस फुटपाथवर दारूतून पडलेला आहे. त्या माणसाकडे पाहत चालणारे बाकीचे माणसं असे म्हणतात आहे देशाचा बाप मरून पडलेला आहे, तू या ठिकाणी दारूतून पडला, तुझा बाप जर मेला असता तर तू असा पडला असता का? लोकांना माहित नव्हतं तो गांधींचाच मुलगा होता. जो माणूस निस्वार्थपणे देशाला समर्पण करतो तो मग स्वतःच्या मुला बाळाशी आणि या सगळ्या गोष्टींची पर्वा न करता समोर चालत असतो. दादा या सगळ्या कामामध्ये व्यस्त असताना हे निर्माण झालेल्या कार्यस्थळाची कायदेशीर रचना करायची राहून गेली. त्यांच्यासाठी विशेष वेळ त्यांना देता आला नाही आणि दादा सुद्धा 8 जून 2006ला आपल्यामधून निघून गेले. एवढं मोठं कार्य, एवढे मोठे कार्यकर्ते, फक्त दादांचाच संपर्क होता. आज या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत, मेळघाटातून आले आहे, तिकडे त्या परतवाड्याच्या समोरच्या दुर्गम भागातून आलेले आहे मंडळी, चंद्रपूरपासून आलेले लोक आहेत, नागपूर भंडारा त्या भागातले लोक आलेले आहेत, इकडे अकोला जिल्ह्यातले लोक आलेले आहेत. तुम्ही सगळे या कार्याचे सहयोगी लोक आहेत.
एवढं किती मोठा दादांचा संपर्क होता. हा संपर्क जोडून ठेवणं माझ्यासाठी शक्य होती गोष्ट? माझ्यासाठी शक्य नव्हती. कोणासाठी शक्य होती? नारखेड दादांचं वय झालं होतं, त्यांच्याकडून फिरून हा संपर्क जोडून ठेवणं शक्य नव्हतं. मग काय करायचं? मग जसं आहे तसं चालवा लागणार आहे आपल्याला. त्या पद्धतीने आपण चालत राहिलो. पण एक विश्वास आपण लोकांच्या मनामध्ये कायम ठेवू शकलो की दादांचे कार्यकर्ते, दादांचं काम करणारा माणूस हा प्रामाणिक असतो, तो त्यागी असतो. ही भावना आजही लोकांच्या मनामध्ये आपण जिवंत ठेवू शकलो. याच्यापेक्षा मोठं यश काही असू शकत नाही महाराज. अनेक लोक चर्चा करतात. काल मला काही गोष्टी समजल्या. मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला अशी चर्चा मराठवाड्यात चालू आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. माझ्या नावानं अनेक प्रॉपर्टी आहे अशी चर्चा चालू आहे. म्हटलं तुकाराम दादाच्या वेळेस तुकाराम दादांची सीबीआय चौकशी करा म्हणून म्हणणारे माणसं होते, तर रवी मानवला काही सोडणार आहे का? पण दादाच्या या चळवळीतला इथं बसलेला एकही माणूस त्यांच्या गोष्टीचं कधीच खरं वाटलं नाही त्यांना, तो त्यांचा कधीच होऊ शकला नाही. हेच तर मोठं सबूत आहे त्याच्यासाठी. मी एकदा चॅलेंज केलं एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना, भाषणात मी बोललो जाहीर सगळ्यांच्या समोर असताना, मी अर्ज देतो, कोणी जर तक्रार करायला तयार नसेल तर मी अर्ज देतो की माझ्यावर ईडीची चौकशी लावा. 1 इंच जमीन जर माझ्या नावानं कुठं दिसली आणि माझ्या नावानं बँक बॅलन्स जर दिसलं तर मला जेलमध्ये टाका आयुष्यभरासाठी, एकही दिवसासाठी सोडू नका. बँकेचं अकाउंट आता मला 6 महिन्याच्या अगोदर याच्यासाठी काढायला लागलं गुलाबराव महाराज, कारण त्याच्यातून ते गव्हर्नमेंटच्या त्या मधुमक्षी पालनाचे मी ट्रेनिंग घेतलं म्हणून पैसे माझ्या नावाने परत होणार होते, रिफंड होणार होतं ते, म्हणून माझ्याच नावाचं अकाउंट पाहिजे होतं. त्याच्यासाठी अकाउंट काढायला लागलं. तुम्ही सगळे या ठिकाणी लोक उपस्थित आहेत, छाया या ठिकाणी उपस्थित आहे. माझी बायको म्हणून ते मला नेहमी म्हणत असते, तुमचं पोराकडे लक्ष नाही आहे, तुमचं माझ्याकडे लक्ष नाही, आमची सोय होते का गैरसोय होते, तुम्ही कधी पाहत नाही गेले की आज येतो म्हणतात 2 दिवसांनी येता, 2 दिवसांनी येतो म्हणतात 4-5 दिवस तिकडेच राहता, 15-15 दिवस बाहेर राहता, असं आमची सहज चर्चा होत असते. आणि ज्या वेळेला तुझे साहेब छाया अशी बोलते त्या वेळेला मला प्रमाणपत्र भेटते की तू योग्य मार्गावर आहे. ज्या दिवशी छाया म्हणाल की मी तुझ्यापासून 100% सॅटिस्फाईड आहे, त्या दिवशी मी तपासून पाहिजे आपल्यात काहीतरी फळफळला. त्या दिवशी 2 गोष्टी घडलेल्या असत. एक तर छायाची स्वतःची वैचारिक प्रगती खूप उंचीवर गेलेली असेल किंवा माझं नैतिक अधःपतन झालेलं असेल. मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत रवी मानव जिवंत आहे त्याच्या नावानं वैयक्तिक प्रॉपर्टी तुम्हाला कुठंच दिसणार नाही. का करतो आपण हे? आपल्याला महात्मा गांधी बनायचं आहे म्हणून करतो? आपल्याला गाडगे बाबाचा बनायचं आहे म्हणून नाही करत? आपल्याला तुकाराम दादा बनायचं आहे म्हणून नाही करत गुलाबराव महाराज? हे एवढा मोठा कार्याचा प्रवाह जर तुम्हाला चालवायचा असेल तर तुम्हाला कसं राहावं लागल? तुम्ही जर तसे राहत नसाल तर तुम्ही महापुरुषाच्या कार्याचा प्रवाह चालवण्याच्या लायकीचे ठरत नाही. माझ्यावर याही पलीकडे आरोप होतील मी तुम्हाला सांगतो, कारण की ज्या लोकांच्या समोर आपण विरोधात उभे ठाकलेलं त्याच्यामुळे ते लोक आरोप करतील. तुम्ही ठरवा आपण किती बेसवर. या ठिकाणी आमचे खोबरागडेजी बसलेले आहेत, आपण सगळे दूर राहतो. प्रशांत सुरोशे या ठिकाणी आहेत, अमर भाऊ आहे, खोबरागडेजी हे आमच्या जवळचे माणसं, काय आम्ही सोबत राहणारे माणसं आहोत. त्यांना माहित आहे माझ्यावर काय प्रसंग कशी येतात आणि कधी येतात. एक प्रसंग तर मी फक्त सत्यपाल महाराजांशी बोललो, तुटून गेलो असतो मी कायमचा, पण मी टिकून राहील. तुमचा विश्वास आहे ना तोपर्यंत मी टिकूनच राहील. 2011 मध्ये युनिक अकॅडमी मी महाराष्ट्रातून 7वा होतो. मी ठरवलं असतं तर मी त्यावेळेस तहसीलदार, नायब तहसीलदार
डेप्टी कलेक्टरपर्यंत जाऊ शकलो असतो. पण दादांनी आम्हाला ज्या पद्धतीनं बौद्धिक दिलं होतं, गुरुपद गुंपेच्या समोर आम्ही 5 लोकांनी शपथ घेतली होती की आम्ही मरेपर्यंत आयुष्यभर दादा हे काम करू. हा मार्गच तर सापडत नाही कोणाला. आपल्या हातात हा मार्ग लागला तर आपण सोडायचा कसा? आणि म्हणून आम्ही हे दिशा मार्ग निवडला. आम्हाला दादा तुमचा पंथ पटला, नारखेड दादांचा पंथ पटला. 2 लाख रुपये बॅगमध्ये घेऊन जाणाऱ्या नारखेड दादांनी त्या 2 लाखातले 2 रुपये वापरून स्वतःचा जोडा शिवला नव्हता. मी म्हटलं बाबाजी जोडा तर शिवा, पंढरपूरला मला सोबत याच्यासाठी नेलं होतं की मी म्हातारा माणूस हा झटका मारून कोणी बॅग दिली पाहिजे. आणि एवढ्या खराब पिशवी ते 6 महिन्यापासून धुतलेली पिशवी नसल अशा खराब दिसणाऱ्या पिशवीमध्ये 2 लाख रुपये होते प्रेमदादा. म्हणजे मी म्हटलं एवढी खराब पिशवी काढून घेतली. त्याचं लॉजिक होतं, अबे एवढ्या खराब पिशवीत म्हणे 2 लाख रुपये राहू शकते, कोणाला खरं वाटत का म्हणे, म्हणून पिशवी अशीच पाहिजे. मी त्यांना म्हटलं तुम्ही जोडा काटला बाबाजी, जोडा तर शिवून, परभणीची गोष्ट, जोडा तर शिवून घ्या म्हटलं. ते म्हणजे पैसे नाही करे नाही सध्या. मी म्हटलं तुम्हीच तर सांगितलं याच्यात 2 लाख आहे म्हणून. बाबू ते आश्रमचे आहे म्हणे, ते आपल्या कामाचे नाही. हे उदाहरण आम्ही डोळ्यासमोर पाहिले. पुण्यतिथी संपल्यानंतर उरलेल्या वाढवलेल्या पोळ्या 1 महिना खाल्लेल्या. वाढलेल्या पोळ्या इतक्या आवडीनं खाल्ल्या, पापडासारख्या मोठ्या कुसूर वाटते. दिवाळीच्या दिवशी एखाद्या वेळेस इकडून तिकडून दौरा करून सत्यपाल महाराज आले की त्याला ते चटणी भाकर पाहिली. सत्यपाल महाराज म्हणे आपलं बजेट नाही बसत तिकडे. मग ते त्याच्या जोडून त्याने एखाद्या वेळेस तेलाचा पिपा आणून दिला असं तेवढा. चिंदी बाजारातले कपडे आता 10व्या वर्गात जायपर्यंत आम्हाला सत्यपाल महाराजांनी आणून दिलेले चिंदी बाजारातले कपडे आम्ही वापरले. बैमानी जवळपर्यंत येऊ शकत नाही. आम्ही त्या माणसाचे वंशज आहोत. मुंबईत एवढा चाकू पोटात टाकला तरी वैचारिक मांडणी बदलली नाही. त्या सत्यपाल महाराजांच्या आम्ही वंशज आहोत. आता जीव गेला तरी चालते आणि असेच चालत राहू. पण कधी कधी धाक असं वाटते की आपले काही माणसं कोणाच्या गोष्टी मातात घेऊन ते गडबड नाही झाले पाहिजे, ते नाही गडबड झाली पाहिजे. आणि म्हणून आपली सगळ्यांची मोठी जबाबदारी आहे. हे आक्रमण आपल्यावर का होता? कारण की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ठेवलेली जे कार्याची दिशा आहे, संत तुकाराम दादांनी जे कार्याची दिशा आपल्याला दिलेली आहे, ते कार्याची दिशा संघर्षमय आहे. बाजूलाच आपली संस्था आहे, त्या संस्थेच्या संस्था चालकाची करोडोची प्रॉपर्टी झाली, पण त्याची सीबीआय चौकशी करा म्हणून मागणी कोणीच नाही केली. तुकाराम दादाची सीबीआय चौकशी करा म्हणून मागणी झाली. याचे काय कारण आहे? याचे कारणच ते आहे, आपला मार्ग खडतड आहे, संघर्षाचा मार्ग आहे. आणि म्हणून या देशाच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा आपण डोळा ठेवतो, त्याच्यावरही नजर ठेवतो, तिथेही सुधारणा करतो आणि त्यांची दुश्मनी अंगावर घेतो. मार्ग खडतड आहे, पण चालणं आहेच. इथं अनेक गावचे लोक आहेत. आमचे ओमभाऊ मांडवकर आहेत. अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्या गावात जातो आणि ओमभाऊ आम्हाला एकेका घरी नेतात आमच्या ठरलेल्या सभासदांकडे, आणि 100 रुपयासाठी लोकांच्या दरवाज्यात उभे राहतो. ओमभाऊ आहे त्या ठिकाणी, माकोडे महाराज आहेत, आमचे मोठे भाऊ आहेत. 100 रुपयासाठी अमर भाऊ एका माणसाच्या दरवाज्यात उभं राहून आम्ही शिव्या खाल्ल्या आहे. ते त्यांच्याच गावचं उदाहरण आहे. शिव्या खाल्ल्या, त्याच्यानंतर 5-6 लाख रुपये जमा होतात आणि कार्यक्रम होते पुण्यतिथीचा. आणि वर्गणी देणाऱ्याच्या घरी हिशोब पाठवतो आपण. चंद्रपूरचे लोक या ठिकाणी उभा आहेत. गेटचं काम ओढलं, एक मारुती भाऊ नवकरकर, एक टाकरे दादा, एक सांदेकरजी, पवनकरजी, आमचे ते सगळे कार्यकर्ते. चंद्रपूरच्या लोकांनी किती प्रेम करावं. 1 लाख रुपये जमा करायसाठी आम्हाला 15 दिवस फिरायला लागते. 100 रुपयासाठी सत्यपाल महाराज, मी चंद्रपुरातून 2 दिवसात 1 लाख रुपये जमा करतो. याचं कारण हे लोक आहेत ते बसलेले आहेत. चंद्रपूरची मंडळी जर नसती तर हे गेट उभं झालं नसतं या ठिकाणी.
कुठलीही योजना नसताना, कोणतेही 2 रुपयाचं इन्कम कोणत्या योजनेतून नसताना, कोणत्याही खासदाराचा 1 रुपया आपण वापरलेला नसताना 25 लाखाचे काम आपण नारखेडला गेल्याच्या नंतर करून दाखवलं. हा रोड झाला, गेट झालं, इथं चिखल होत होतं, या मातीवर इथं चिखल होत होतं, पान बसल याच्यामध्ये 1.5 लाखाचा मुरुम टाकलाय आपण, इथं आता चिखल होत नाही. इथं नाली होती, इथं बसायचे मच्छर होत होते, बसू शकत नव्हतं आपण. पेवर ब्लॉक, नाली, अंडरग्राऊंड, मातीचं ते होतं. हे पोरं तिथं राहत होते आमच्या गुरुकुलातले. ते पोरं जीव मुठीत घेऊन राहत होते. आम्ही तिथं झोपत असताना जीव मुठीत घेऊन अनेकदा, कारण की ते मातीची छपाई असल्यामुळं त्याच्या विटायची जुडाई मातीची, आणि त्याच्यामध्ये उंदरं पिले देत होते. आणि ते उंदरं खाण्यासाठी साप अनेकदा, मोठे मोठे घरी साप अनेकदा येत होते, आणि ते बाहेर वापस जायचे तर कधी कधी ते आणखमध्ये येऊन जात होते. अनेक साप काढले. हे प्रफुल्ल भाऊ श्रीराव या ठिकाणी ते घाबरले. पहिलाच साप पाहिल्याबरोबर पुण्यतिथीच्या दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी एवढे राजीव म्हणे जहिरी साप येतात म्हणे इथं. आणि त्या परिस्थितीत सगळे लेकरं, एखाद्या दिवशी धोका झाला असता. फक्त एक मी व्हिडिओ बनवला आणि फेसबुकवर टाकला आपल्या लोकांना की हे सगळं रिनोव्हेशन करणं आवश्यक आहे. आणि आज जर तुम्ही आतमध्ये जाऊन पहा, काही काम बाकी आहे अजून, पुण्यतिथीपर्यंत होऊन जाईल. आतमध्ये जर तुम्ही जाऊन पहा तर ते मातीची छपाई काढून, सिमेंटची छपाई होऊन, त्या ठिकाणी पुटिंग पेंटिंग होऊन तयार आहे. इथं सगळ्या धर्माच्या प्रार्थना आपण लावल्या. तुम्ही जाऊन पहा, या संरक्षण भिंतीला सर्व धर्माच्या प्रार्थना लावल्या. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के स्वरूप में ईश्वर का सच्चा स्वरूप म्हणून हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही, हे भजन लावलं. आणि त्याच्या बाजूला काय केलं आपण, गाडगे बाबा की नजर से ईश्वर की सच्ची पूजा. भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, निर्वस्त्र माणसाला कपडे द्या, तरुण पोरापोरीचे लग्न द्या, ते लावलं. एक एक काम करणं चालू आहे. याच्यातही अशाही वातावरणामध्ये आपलं काम ठप्प झालेलं नाही आहे. गुरुकुलची जागाच्या संदर्भातही जो प्रयोग झाला होता तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. 1 महिन्याच्या आत तहसीलदारांनी आपला निर्णय बदलला आणि आपली जागा पुन्हा आपला सातबारा आपल्या नावाने झाला. नरेंद्र भाऊ चिंचोडे या ठिकाणी कायद्याचा बारीक अभ्यासाच्या माणसाला आज त्याच्यावर पुन्हा अपील झालेली आहे. तुम्ही आपले सगळे सभासद आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून सांगणं गरजेचं आहे. अपील झालेली आहे, पण त्या अपीलमध्ये काही कमी नाही. टेकडीचे तसं झालं, पंढरपूरचे तसं, आता माहीतच आहे बहुतेक सगळ्यांना. नैराश्य येऊ नये तुमच्यामधून, तुमच्यामध्ये हे सगळं ऐकल्यानंतर चेतना झाली पाहिजे. कारण असं आहे त्याचं, सावित्रीबाई फुलेंना शेणमाती मारली. सावित्रीबाईच्या फुलेच्या घराच्या बाजूला एक बाई राहत होती, तिला का नाही मारली? तिच्या घराच्या मागेही कोणती तरी बाई राहत असेल, तिला का नाही मारली गुलाबराव महाराज? कारण सावित्रीबाई फुलेंनी मार्ग निवडला. सावित्रीबाई फुले जगत होती. हे मराच्या अगोदरच मेलेल्या लोकांना कोण मारणार? गांधी मरून जिवंत आहे. आजही गोड्या मारून मारावं लागते गांधीजीला अजून अजून. गांधी मरून जिवंत आहे. आपण जिवंत तरी गांधी मरून जिवंत आहे. काही काही लोक मराच्या अगोदर मेलेले आहेत. दुश्मन भी जलकर नाम ले रहे. वाह, दुश्मन भी जलकर नाम ले रहे हैं और गांधी जी को जिंदा रख रहे हैं. उनका नाम बताने से हमको कोई चाहता भी नहीं और कोई हमको पहचानता भी. मी तुमचे सगळ्यांचे खरोखर आभार मानतो. आपला मार्ग खडतर असला तरी आपण हा मार्गाने चालत आहोत. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, आपले जे मार्गदर्शक मंडळी आहे, गुलाबराव महाराजांनी एवढं प्रेम केलं. आम्ही त्यांचा मुलगा आणि मी एका वर्गात शिकलो. एवढं प्रेम त्यांचं आहे. किसनराव पारेशी महाराज आपल्यामधून निघून गेले, पण ते लॉकडाऊनमध्ये पुण्यतिथीसाठी आले होते. महाराज तुम्हाला माहित नसेल, लॉकडाऊनसाठी पुण्यतिथीला ते आले होते, पण त्यांच्या गाड्या दासटेकडीवर अडवल्या, जाऊ नाही देणार. आता ते काय पाहत होते लॉकडाऊनच्या वेळेस, पोलिस तबला पेटी दिसला, भगवी टोपी दिसली, गुरुदेव ग्रामगीता असे नाव दिसले का गाडी येऊच नाही दिली त्यांनी. इकडूनही बंद केली आहे, तिकडेही बंद केलेली आहे, तिकडूनही बंद केली आहे, इकडेही बंद केली नाही. हे काय म्हणते, आम्हाला जाऊ दे, आम्ही मोजरी तुकडोजी महाराजचे भक्त आहोत. हे पा गाडीत तबला पेटी आहे, हे पा टोप्या गिट्या घालून द्यावं. आणि पोलीस आहे अडवलं तिथं. मग त्याने शक्कल लढवली की किसनराव पारेशी महाराजांनी. ते तिकडून वापस गेले, अमरावतीत आले.
अमरावती व मार्गे आले, हायवे थोडी बंद करते म्हणे. इकडून आले तर तिकडे त्यांनी हेपा म्हणे आम्ही तो घालून आलो, आम्ही मोसरीचे चालतो तिथे अडवलं. मग मी फोन केला, महाराज तुम्ही आले नाही, येऊ नाही देऊन राहिले म्हणे. संध्याकाळी म्हणे या वर्षी अडवलं म्हणे, पुढच्या वर्षी तर येतोच कधी म्हणे मी. आणि पारिशे महाराज आपल्यातून निघून गेले. आता आहेच की नाही ते आपल्यामध्ये, आहेत ना. आता आहेच आपल्यामध्ये, जाऊ शकत नाही. आणि म्हणून सत्यपाल महाराजांना चहा, बिस्किट, राहायची व्यवस्था, मखमली बिछाना, स्पेशल रूम सगळ्या सोयी होत्या. पण त्यांनी त्यांचे मखमल त्यांना कबूल नव्हती. तुकाराम दादांच्या सोबत राहिले तर इथं ढेकलात झोपायला लागले. पण ते ढेकलात झोपले, पण तुमची मखमली आम्हाला नाही पाहिजे. भाऊसाहेब थोडे इंजिनियर माणसं होते. काय नसतं ऐश्वर्य भोगलं. आधी 4 दिवस झाले या ठिकाणी आहे, आपला तर दुसराच आहे, त्यांचा 4था दिवस आहे. आणि आपल्यातले काही माणसं फुकेने उडून गेल्यासारखे लगेच फितूर होतात, लगेच विचारसरणी बदलते, लगेच निष्ठा बदलते. उद्या रवी मानव आपल्याच नावावर केलं त्यानं 7/12. अरे 7/12 काय? अरे दुश्मनाची भाषा आपले लोक बोलतात, काय फायदा आहे तुमच्या भाषेला? अरे 7/12 पाहायचा, तुम्हाला लोक सांगतील. आपण 7/12वर विश्वास ठेवायचा, रवी मानववर विश्वास ठेवायचा नाही. कोणी सांगते त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, 7/12 पाहायचा. आणि जो 7/12वर लिहिलं असेल ते खरं समजायचं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, किती काही आपत्ती येऊ द्या, किती काही संकट येऊ द्या, आपण असेच सोबत राहू, असेच काम करत राहू. ज्या दिवशी मी चुकलो, तुम्ही मला काम धरून सांगितलं पाहिजे. तुमच्यापासून काही लागलं तर मी तुम्हाला हक्कानं मागितलं पाहिजे. हे आपलं प्रेमाचं नातं आहे, प्रेमाचा संबंध आहे. हा असाच ठेवू. आणि एक दिवस गुरुदेव सेवा मंडळ कशाला म्हणतात या जगाला दाखवून देऊ. ही चळवळ दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचू, हा संकल्प घेतो. आपण सगळे हा संकल्प घेऊया. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. धन्यवाद. जय गुरु.